हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आजच्या या लेक्चरमध्ये मित्रांनो आपण बेसिक इंग्लिश पार्ट 3 पाहणार आहोत. ओके, आता यात मी तुम्हाला काय शिकवणार आहे की मॉडल ऑक्झिलरीचे उपयोग, त्यांचे अर्थ कसे होतात ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. आता मॉडल ऑक्झिलरीज कोणत्या? समजा कॅन, कुड, शाल, शुड, विल, वुड, मे, माइट, मस्ट ह्या ज्या काही मुख्य मॉडल ऑक्झिलरीज आहेत त्यांचे अर्थ कसे होतात, त्यांचा उपयोग कसा केला जातो, त्या संदर्भात हे आजचं आपलं लेक्चर असणार आहे. चला तर मग सुरुवात करूयात पहिल्या मॉडल ऑक्झिलरीपासून, जी आहे नंबर 1 कॅन. ओके, तर कॅनचा अर्थ मित्रांनो होतो शकतो किंवा शक्ती किंवा शकतात. आणि मित्रांनो दुसरी महत्त्वाची गोष्ट की मॉडल ऑक्झिलरीनंतर क्रियापदाचं मूळ रूप तुम्हाला वापरायचं आहे. क्रियापदाचं मूळ रूप म्हणजे काय? प्ले, राईट, सिंग, ईट हे जे काही क्रियापद असतात त्याचं पहिलं रूप तुम्हाला वापरायचं आहे. उदाहरणार्थ समजा तुम्ही वाक्य असं बोललात की आय कॅन सिंग. सिंपल वाक्यापासून आपण सुरुवात करू शकतो. आयचा अर्थ आपण मी असा काढतो, सिंगचा अर्थ गाऊ असा काढतो आणि कॅनचा अर्थ शकतो असा काढतो. म्हणजे मी गाणं गाऊ शकतो किंवा मी गाऊ शकतो असं जर तुम्हाला इंग्लिशमध्ये म्हणायचं असेल तर ही रचना तुम्ही वापरू शकता. आता आयच्या जागी ही लिहा, ही कॅन सिंग, तो गाऊ शकतो. या व्यतिरिक्त जर क्रियापद जर समजा तुम्ही चेंज केलं, उदाहरणार्थ आय कॅन स्विम, याचा अर्थ असा होतो की मित्रांनो मला पोहता येते, किंवा दुसरा अर्थ काढू शकता तुम्ही, मी पोहू शकतो. मी पोहू शकतो. हे दोन अर्थ तुम्ही या ठिकाणी काढू शकता जर मॉडल ऑक्झिलरी कॅन असेल तर. ओके, आता कॅनचं एक भूतकाळी रूप आहे मित्रांनो कुड नावाचं. समजा तुम्ही कॅनच्या जागी जर कुड वापरलं तर ते तुमचा भूतकाळ झाला. कधी कधी कमी शक्यता किंवा पॉसिबिलिटी व्यक्त करण्यासाठी सुद्धा कॅनचा म्हणजे कुडचा उपयोग केला जाऊ शकतो. ती बी एक गोष्ट तुम्हाला तिथं लक्षात ठेवायची आहे. आता दुसरी मॉडल ऑक्झिलरी जर आपण पाहिली मित्रांनो तर ती आहे कुड नावाची मॉडल ऑक्झिलरी. कोणती? कुड नावाची मॉडल ऑक्झिलरी. आता कुडचे अर्थ कसे होतात पहा. कुड म्हणजे मी एखादी गोष्ट करू शकलो, किंवा एखादी गोष्ट एखादी मुलगी करू शकली, किंवा काही अनेक लोक असतील, शकल्या किंवा शकले असा त्याचा तुम्ही अर्थ काढू शकता. आता उदाहरणार्थ मित्रांनो पहिलं वाक्य पहा, आय कुड पहा स्विम. आता याचा अर्थ कसा होतो की मी पोहू शकलो, बा, मी समुद्रात पोहू शकलो. किंवा तुम्ही असं बी म्हणू शकता की मला समुद्रात पोहता आले, असा बी अर्थ तुम्ही त्याचा काढू शकता. समजा हे सोडून तुम्ही शी घेतलं, शी कुड ईट, ती खाऊ शकली, तिला खाता आलं. किंवा दुसरं क्रियापद जर आपण समजा घेतलं, शी कुड कुक, ती स्वयंपाक करू शकली किंवा तिला स्वयंपाक करता आला, असा तुम्ही त्याचा अर्थ काढू शकता. म्हणजे जेव्हा कुड येतं तेव्हा त्याचा अर्थ शकला किंवा शकली किंवा शकले असा तुम्ही काढू शकता, भूतकाळामध्ये जर समजा ते असेल तर. चला यानंतर आपण पाहूयात शाल नावाची तिसरी मॉडल ऑक्झिलरी. आता शालचे अर्थ हे बेसिकपासून सांगत आहे मित्रांनो. खूप जास्त गोष्टी याच्यात मी मुद्दाम मिक्स करणार नाही, कारण खूप जास्त जर मिक्स केल्या गोष्टी तुम्हाला त्याचा म्हणजे समजणार नाही व्यवस्थित. त्याचे स्पेशल व्हिडिओज मी दुसरे बनवेल त्या मॉडल ऑक्झिलरीचे, आणि तिथे मी तुम्हाला त्याचा अर्थ पुन्हा एकदा सांगेन. पण एक सिंपल पद्धतीने छोट्या छोट्या गोष्टी समजून घ्या. समजा तिसरी मॉडल ऑक्झिलरी आहे शाल. मित्रांनो शाल किंवा विल दोघांचाही उपयोग भविष्यकालीन कृती किंवा क्रिया दाखवण्यासाठी होतो. म्हणजे एखादी गोष्ट होईल किंवा मी एखादी गोष्ट करीन असा जर अर्थ तुम्हाला काढायचा असेल तर त्या ठिकाणी तुम्ही शाल किंवा विलचा उपयोग करू शकता. ओके, समजा उदाहरण तुम्ही असं दिलेलं आहे की आय शाल पास, फुल स्टॉप. आता या शालचा अर्थ कसा होतो मित्रांनो की मी पास होईल, ओके.
आता आजकालच्या मॉडर्न इंग्लिशमध्ये आय नंतर कुणी शाल वापरत नाही आहे, तेवढं सर्रासपणे विलचा उपयोग केला जात आहे. त्यामुळं तुम्ही इथं समजा आय विल पास असं जरी म्हटलं तरी चालतं. दुसरं समजा ही विल विन, याचा अर्थ काय होतो मित्रांनो, तो जिंकेल, तो जिंकेल. भविष्यकालीन क्रिया दर्शवण्यासाठी शाल आणि विल ह्या दोन मोडल ऑक्झिलरीचे असे अर्थ निघतात. तुम्ही यासारखे अनेक वाक्य छोटे छोटे तयार करू शकता. क्रियापद पाठ करा आणि त्या क्रियापदाच्या अर्थानुसार तुम्ही ते अर्थ लक्षात ठेवा. चला, शाल आणि विलचा एकत्रितपणे अभ्यास केल्यानंतर आता 4 नंबरमध्ये आपण पाहूयात मित्रांनो शुड. 4 नंबरमध्ये पाहूयात शुड. आता मित्रांनो शुड किंवा ऑट टू, OUGHT ऑट टू, ह्या दोन मोडल ऑक्झिलरीज अशा आहेत ज्यांचा उपयोग होतो मित्रांनो सल्ला देण्यासाठी. म्हणजेच काय मित्रांनो की एखादी गोष्ट करायला पाहिजे या अर्थी यांचा उपयोग होतो. किंवा नैतिक बंधन जे आहे, नैतिक बंधन, नीतिमत्ता किंवा चांगले मूल्य सांगण्यासाठी यांचा उपयोग केला जातो. काय चांगल्या चांगल्या छान छान गोष्टी जर तुम्हाला सांगायच्या असतील याचा उपयोग करू शकता. उदाहरणार्थ कसं मित्रांनो, आता समजा उदाहरण मी असं घेतलं की वी शुड स्पीक द ट्रूथ, वी शुड स्पीक द ट्रूथ. आता इथं शुड आलेला आहे, याचा अर्थ काय होतो मित्रांनो की आपण सत्य बोलले पाहिजे. ओके, आपण सत्य बोलले पाहिजे. शुडच्या नंतर क्रियापदाचं पहिलं रूप काय बोलायला पाहिजे त्याच्यासमोर बाकीचा भाग. किंवा तुम्ही असं म्हणत असाल समजा की स्टुडंट्स, आता विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे, स्टुडंट्स शुड स्टडी हार्ड. या वाक्याचा अर्थ काय होतो मित्रांनो की विद्यार्थ्यांनी भरपूर अभ्यास केला पाहिजे. लक्षात, यू शुड स्पीक द ट्रूथ तुम्ही सर्वनाम बदलू शकता. आपण ज्याऐवजी तुम्ही बी बनू शकता. यू शुड स्पीक द ट्रूथ. आता स्टुडंट शुड स्टडी हार्ड, विद्यार्थ्यांनी भरपूर अभ्यास केला पाहिजे. स्टुडंट काढून टाकून तुम्ही आय पण म्हणू शकता, आय शुड स्टडी हार्ड. आता असाच अर्थ व्यक्त होतो मित्रांनो ऑट टू या मोडल ऑक्झिलरीमधून सुद्धा. कसा तर पहा, थोडीशी जास्त नीतिमत्ता, थोडंसं जास्त नैतिक बंधन जर तुम्हाला व्यक्त करायचं असेल तर तिथं तुम्ही ऑट टूचा उपयोग करू शकता. आता आपण बऱ्याच वेळेला मराठीत म्हणत असतो की आपण वडीलधाऱ्या म्हणजे जे काय आपले आई वडील आहे, म्हातारपणामध्ये त्यांची सेवा करायला पाहिजे, म्हणजे त्यांची आपण काळजी घेतली पाहिजे. आता काळजी घेण्यासाठी लुक आफ्टर नावाची एक फ्रेज आहे मित्रांनो. समजा तिसरं वाक्य पहा, वी घ्यायचं म्हणजे आपण, आणि मी म्हणालो ऑट टू लुक आफ्टर आवर पॅरेंट्स. आता याचा अर्थ कसा होतो मित्रांनो माहिती आहे का की आपण आपल्या आई वडिलांची काळजी घेतली पाहिजे. आपण आपल्या आईवडिलांची काळजी घेतली पाहिजे, असा ऑट टू या मोडल ऑक्झिलरीचा मित्रांनो अर्थ होतो. तर लक्षात ठेवा, शुड आणि ऑट टू ह्या दोन्ही मोडल ऑक्झिलरी जवळपास एकच अर्थ व्यक्त करतात. त्या पुढे पाहूयात मित्रांनो नंबर 5 मध्ये वुड ही एक नावाची मोडल ऑक्झिलरी आहे जिचा उपयोग होतो मित्रांनो शाल किंवा विलचं भूतकाळ म्हणून. शाल किंवा विलचा भूतकाळ म्हणून तिचा उपयोग होतो, पण आणखीन एक उपयोग होतो मित्रांनो वुडचा. तो कसा, तर वुडचा उपयोग हा यूज्ड टू सारखा होतो मित्रांनो. वुड किंवा यूज्ड टू यांचा एक कॉमन उपयोग आहे ते मी तुम्हाला इथं समजावून सांगतो.
कॉमन उपयोग कोणता आहे की भूतकाळामध्ये किंवा भूतकाळातील भूतकाळातील सवयीची जी क्रिया आहे ती दाखवण्यासाठी या दोन मॉड्यूल ऑक्झिलरीचा तुम्ही कॉमन उपयोग करू शकता. कॉमन उपयोग म्हणजे कसा मित्रांनो की एकमेकांना ह्या दोन मॉड्यूल ऑक्झिलरी पर्याय म्हणून वापरल्या जाऊ शकतात. एक पर्याय म्हणून समजा तुम्ही त्यांचा उपयोग करू शकता. आता भूतकाळातील सवयीची क्रिया म्हणजे काय? अशी एखादी गोष्ट तुम्ही जी भूतकाळात नित्यनियमाने करत होतात पण आता ती बंद केलेली आहे. उदाहरणार्थ तुम्ही असं म्हणता का की बालपणी मी लपंडाव खेळत होतो. बालपणी मी लपंडाव खेळत होतो. आता लपंडावला इंग्लिशमध्ये काय म्हणायचं? हाईड अँड सीक. पहा मित्रांनो वाक्य आय वूड प्ले म्हणजे मी खेळत असे भूतकाळामध्ये काय? हाईड अँड सीक इन माय चाइल्डहुड. आता इन माय चाइल्डहुड म्हणजे काय मित्रांनो? माझ्या बालपणामध्ये किंवा माझ्या बालपणी मी काय करायचो? आय वूड प्ले म्हणजे मी एखादी गोष्ट करायचो. आय वूड प्ले हाईड अँड सीक तर मी लपंडाव खेळायचो असा तुम्ही त्याचा अर्थ काढू शकता. किंवा हाच अर्थ तुम्ही यूज टू मधून सुद्धा काढू शकता. उदाहरणार्थ पहा गांधीजी यूज टू स्पिन खादी. आता महात्मा गांधीजी ही कृती करायची नाही. आता संदर्भ देण्यासाठी म्हणतो ना आपण कधी कधी अरे गांधीजी खादी विणायचे तर मग त्याला इंग्लिशमध्ये कसं करायचं? गांधीजी यूज टू स्पिन खादी. गांधीजी यूज टू स्पिन खादी असा तुम्ही त्याचा अर्थ काढू शकता. चला आणखीन काही मॉड्यूल ऑक्झिलरीज किंवा असे काही शब्द एक एक उपयोग आणि तो समजेल असा या पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो. फार काही याच्यामध्ये विस्तारित जर तुम्ही पाहायला गेलात तर थोडंसं आपलं कन्फ्युजन होऊ शकतं. आता नंबर 6 मध्ये पहा मित्रांनो की मेचा उपयोग कसा केला जातो. याचा उपयोग तुम्ही दोन प्रकारे करू शकता मित्रांनो. एक तर समजा तुम्हाला जर फॉर्मल परमिशन घ्यायची असेल म्हणजेच फॉर्मल परवानगी घ्यायची असेल तर तुम्ही मेचा उपयोग करू शकता. किंवा जर समजा तुम्हाला मित्रांनो दाट शक्यता व्यक्त करायची असेल तर तिथं तुम्ही मेचा उपयोग करू शकता. किंवा मित्रांनो तुम्हाला गुड विश द्यायची असेल म्हणजेच काय की सदिच्छा जर तुम्हाला व्यक्त करायच्या असतील तर तिथे सुद्धा तुम्ही मेचा उपयोग करू शकता. आता पहिल्यांदा घेऊयात फॉर्मल परमिशनचं एक वाक्य. उदाहरणार्थ मे आय कम इन सर. आता मे आय कम इन सर ही एक अत्यंत कॉमन गोष्ट आहे पण इथं सांगत आहे तुम्हाला मे आय कम इन सर औपचारिक परवानगी. मी आत येऊ का सर असा तुम्ही त्याचा उपयोग करू शकता. हे तर माहीत झालं आपल्याला. दुसरीकडे मे आय एंटर युअर कॅबिन तुमच्या कॅबिनमध्ये मी प्रवेश करू शकतो का? मे आय सी युअर फाईल मी तुमची फाईल पाहू शकतो का? मे आय टेक युअर बुक मी तुमचं पुस्तक घेऊ शकतो का? असे अनेक उदाहरणं तुम्ही या पद्धतीने तयार करू शकता. आता दुसरा उपयोग जो आहे मित्रांनो दाट शक्यता. उदाहरणार्थ रोहित मे क्रॅक द UPSC एक्झाम. आता क्रॅकचा अर्थ तडा जाणे असा आपण काढत असतो. तडा जाणे पण क्रॅकचा दुसरा एक अर्थ आहे मित्रांनो मोठं एखादं कार्य काहीतरी सफल करणं. आता UPSC मोठी परीक्षा आहे. ती परीक्षा पास होण्यासाठी 5 शब्द नाही वापरायचं. क्रॅक म्हणायचं. काय म्हणायचं? क्रॅक म्हणायचं. आता याचा अर्थ मेचा अर्थ दाट शक्यता आहे मित्रांनो. कॅनमधून बी शक्यता व्यक्त होते पण मेमधून जास्त. रोहित मे क्रॅक द UPSC एक्झाम म्हणजे काय? पहा मित्रांनो की रोहित UPSC पास होण्याची दाट शक्यता आहे. दाट शक्यता आहे असा तुम्ही त्याचा अर्थ काढू शकता की रोहित UPSC पास होण्याची दाट शक्यता आहे असा तुम्ही मेचा अर्थ काढू शकता. आणि तुम्हाला वर दिल्याप्रमाणे गुड विश कशी तर पहा मित्रांनो आपण जे म्हणतो गॉड ब्लेस यू त्याच्यामध्ये मे असतं मित्रांनो पण ते आपण वगळतो म्हणजेच ते आपण यूज करत नाही किंवा लिहित नाही. तर ते कसं लिहायचं पहा. मे
हिज सोल रेस्ट इन पीस. आता आपण एक मनोकामना व्यक्त केलेली आहे. आता मे गॉड ब्लेस यू हे तर आपल्याला माहीतच आहे, पण त्याच्या आत्म्याला शांती लाभो याचा अर्थ काय होतो? त्याच्या आत्म्याला शांती लाभो असा तुम्ही अर्थ काढू शकता. आलं लक्षात? आता जे तुम्हाला कधी कधी व्हॉट्सअप फेसबुकवर काही लोक कमेंट करतात पहा, रिप RIP रिप, याचा अर्थ रेस्ट इन पीस असा होतो. कसा होतो? रेस्ट इन पीस. ओके, चला मग याचं जे भूतकाळी रूप आहे ते आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करू. नंबर 7 मध्ये MIGHT माइट. माइटचा उपयोग कमी शक्यता व्यक्त करण्यासाठी होतो मित्रांनो. MIGHT माइट. नंबर 7 पहा, MIGHT माइट. ओके, म्हणजे कमी शक्यता जर व्यक्त करायची असेल तर माइटचा उपयोग होतो. फॉर एक्झाम्पल, इट माइट रेन टुडे. माइटचा अर्थ कमी शक्यता. म्हणजेच काय मित्रांनो, या वाक्याचा अर्थ असा होतो की आज पाऊस पडण्याची कमी शक्यता आहे. आज पाऊस पडण्याची शक्यता कशी आहे? कमी आहे मित्रांनो. तर म्हणून तिथं माइटचा उपयोग अगोदर सांगितला. लेस पॉसिबिलिटी किंवा कमी शक्यता जर व्यक्त करायची असेल तर माइटचा उपयोग करायचा. चला यानंतरची मोडल ऑक्झिलरी पाहूयात मित्रांनो आपण, मस्ट नावाची. आता मस्टमधून काय होतं? एखादी गोष्ट म्हणजे तीव्रता जी आहे ती तीव्रता मस्टमधून व्यक्त होत असते. एखादी गोष्ट झालीच पाहिजे. म्हणजेच काय अर्थ काय होतो मित्रांनो? एखादी गोष्ट झालीच पाहिजे, झालीच पाहिजे असं जर समजा तुम्हाला म्हणायचं असेल तर तिथं तुम्ही मस्ट ही मोडल ऑक्झिलरी वापरू शकता. फॉर एक्झाम्पल पहा, वी मस्ट, आपण काय करायलाच पाहिजे? हां, वी मस्ट पे द टॅक्स. आपण एखादी गोष्ट करायलाच पाहिजे, आपण टॅक्स भरलाच पाहिजे. यू मस्ट ईट 3 times a day. तुम्ही दिवसातून 3 वेळा खाल्लंच पाहिजे असं पण तो का म्हणतो का? आपण नाही म्हणत आपण कधी. म्हणजे ह्या कंपल्शनच्या गोष्टी नाही आहेत मित्रांनो, खाणे पिणे हे त्या. मग जिथं च येतं ना मराठीमध्ये तिथं मस्टचा उपयोग करतात. यू मस्ट फॉलो माय रूल्स. तू माझ्या नियमाचं पालन केलंच पाहिजे. च जिथं येतं ना तिथं मस्ट ही मोडल ऑक्झिलरी येत असते. चला या पुढे जाऊन मित्रांनो पाहूयात नंबर 9. मस्ट पाहिल्यानंतर आपण पाहूयात नीड नॉट. म्हणजेच आपण त्या ठिकाणी नीड टू, डेअर टू असं म्हणत असतो, पण तशी मोडल ऑक्झिलरी ती नाही आहे मित्रांनो. ओके, नंबर 9 मध्ये पहा, नीड. हां, नीड नॉट किंवा प्रश्नार्थी वाक्यात याचा तुम्ही उपयोग करू शकता 2 प्रकारे. हां, म्हणजेच गरज आहे का असा पहिला अर्थ आणि गरज नाही असा दुसरा अर्थ. पहिल्यांदा पहिल्या अर्थाचं पाहूयात, गरज आहे का. उदाहरणार्थ, नीड आय टेक हिज ॲडवाईस. याचा अर्थ काय होतो मित्रांनो? मला त्याचा सल्ला घेण्याची गरज आहे का. ओके, नीडचा उपयोग काय होतो? गरज आहे का. म्हणजेच पहा, मला त्याचा सल्ला घेण्याची गरज आहे का. नीड आय आस्क यू अ क्वेश्चन. मला तुला एक प्रश्न विचारायची गरज आहे का. ओके, नीड आय ॲडवाईज यू. मला तुला सल्ला द्यायची गरज आहे का, तू हुशार आहेस, या संदर्भामध्ये याचा उपयोग करायचा. किंवा दुसरा उपयोग मित्रांनो, ही नीड नॉट ॲडवाईज मी. आता नीड नॉट म्हणजे त्याला एखादी गोष्ट करायची गरज नाही. उदाहरणार्थ पहा,
त्याला मला किंवा त्याने मला असा अर्थ काढा, नाही तर दुसरा अर्थ निघेल. त्याने मला सल्ला देण्याची गरज नाही. त्याने मला सल्ला देण्याची गरज नाही असा समजा तुम्ही त्याचा अर्थ काढू शकता नीड नॉटचा. अशाच प्रकारची एक मोडल ऑक्झिलरी मित्रांनो डेअर नॉट नावाची. कोणती? डेअर नॉट नावाची. आता एखादी गोष्ट डेअरचा उपयोग तुम्ही त्या पद्धतीने करू शकता. एखादी गोष्ट करायची हिंमत आहे का किंवा एखादी गोष्ट करायची हिंमत नाही असा समजा तुम्ही त्याचा अर्थ काढू शकता. पहा इकडे 10 मध्ये डेअर दोन प्रकारे. म्हणजे एखादी गोष्ट करण्याची हिंमत आहे का, म्हणजे कसं मित्रांनो, एखादी गोष्ट करण्याची हिंमत आहे का किंवा एखादी गोष्ट करण्याची हिंमत नाही, असा दोन प्रकारे तुम्ही त्याचा अर्थ काढू शकता. पहा मित्रांनो, समजा पहिला प्रश्नार्थी वाक्यामध्ये उपयोग केला. डेअर यू किल अ स्नेक. म्हणजे तुझ्यामध्ये सापाला मारायची हिंमत आहे का. पहा की तुझ्यामध्ये सापाला मारायची हिंमत आहे का, असा तुम्ही याचा अर्थ काढू शकता. डेअर यू किल अ स्नेक. डेअर यू किल अ स्नेक असा त्याचा अर्थ काढू शकता. किंवा मित्रांनो, ही डेअर नॉट कॉल मी. आता हीच्या नंतर आपण डेअर वापरलं, डेअरच्या नंतर नॉट क्रियापदाचं पहिलं रूप घ्यायचं कॉल. तुम्हाला या अगोदर सांगितलं क्रियापदाचं पहिलं रूप घेत राहा. आता याचा अर्थ कसा होतो मित्रांनो माहिती आहे का, त्याच्यामध्ये मला समजा कॉल करण्याची हिंमत नाही. हाऊ डेअर यू कधी कधी म्हणतो ना आपण, तुझी एवढी हिंमत. तसं डेअर नॉट म्हणजे काय, हिंमत नाही, धाडस नाही. ही डेअर नॉट कॉल मी म्हणजेच त्याला मला कॉल करायची गरज नाही किंवा त्याच्यामध्ये मला फोन करायची गरज नाही. तर मित्र हो, मोडल ऑक्झिलरीचे अर्थ कसे होतात हे सोप्या पद्धतीने, शॉर्ट पद्धतीने आणि छोटेसे दिलेले आहे. जास्त पसारा पाडलेला नाही. जास्त उपयोग जर त्याच्यात मिक्स केले तर तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता. आता जेव्हा तुमचं बेसिक चांगलं होईल तेव्हा तुम्हाला तेही वाक्य चांगल्या प्रकारे समजायला लागतील. पण तात्पुरतं आणि महत्त्वपूर्ण अशा प्रकारचं थोडंसं समजा इनिशियल स्टेजला, प्रायमरी स्टेजला याचा बाबा अर्थ मला सांगा काय होते थोडक्यामध्ये, अशी काही जणांची इच्छा असते. तर ते मी या ठिकाणी पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्र हो, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून मला सांगा. तुमचे सजेशन सांगा, तुम्हाला काय पाहिजे त्याची डिमांड करा. तो व्हिडिओ मी तुम्हाला त्या ठिकाणी टाकून देईन. ठीक आहे मित्रांनो, थांबू तिथे. हॅव अ नाईस डे. थँक्यू व्हेरी मच.